अदर वैक्सीन्स। और यही नहीं, मुमरा की बड़ी समस्याएं जैसे कि एडिक्शन और ऐसी ही बीमारियों के लिए भी प्रिवेंटिव एंड रिहैबिलिटेटिव सर्विसेज अवेलेबल की गई है। हमारा यही मोटो है कि हम एक ऐसा हॉस्पिटल बनाएं जो लोगों को अपना सा लगे। मेडफोर्ड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, जो कि 60 बेडेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है। यहाँ पर हमने कुछ सर्विसेज रखी हैं, जैसे कि क्यूरेटिव सर्विसेज है, प्रिवेंटिव सर्विसेज है, रिहैबिलिटेटिव सर्विसेज है, डायग्नोस्टिक सर्विसेज है। मैंने और मेरे जो पार्टनर है मिस्टर मेहरा जरीवाला सर, हमने सोचा था कि मुमरा के लिए हम कुछ अच्छा बनाएं, कुछ अच्छा करें, जैसे कि बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर्स के साथ विद लो इकोनॉमिकल एंड अफोर्डेबल रेट्स में हम पब्लिक को सर्विस दें। इसलिए हमने ये हॉस्पिटल बनाया। सो प्लीज डू विजिट अस एट मेडफोर्ड हॉस्पिटल। थैंक यू सो मच। अस्सलाम वालेकुम एवरीवन, वेलकम टू मेडफोर्ड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, जहां हमारा विजन है टू बी अ स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटी दैट सर्व्स नॉट ओनली द इलाइट फ्यू बट जनरल पब्लिक एट लार्ज। और हमारा मिशन है टू ओपन अ चेन ऑफ हॉस्पिटल्स टू सर्व द लोअर स्ट्राटा ऑफ द सोसाइटी, again at affordable cost. Thank you so much everyone, and we are looking forward to serving you at Medford Multi Speciality Hospital. मनापासून बिल्डिंगवर पण बघा, बिल्डिंगवर पण बघा, आकाशात पण बघा, पहा हे चित्र, बघा हे प्रेम, बघा ही सच्चाई। या मनापासून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। मैं हूं जहांगीर रियासत, आप देख रहे हैं न्यूज ऐप के। आज दीवा शहर के अंदर निधि की बरसात कर दी महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे ने। महाराष्ट्र के लोकप्रिय सीएम एकनाथ शिंदे जी, उनके पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जी, इन दोनों के प्रयास से दीवा में अब प्रगति से विकास हो रहा है। जैसे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी स्टेज पे चढ़े, उस वक्त जनता को देखकर उनका दिल बागबान हो गया। वाकई आज जनता ने उनको 1 से 1.5 घंटा तक स्टेज पे रुकने से मजबूर कर दिया। सीएम एकनाथ शिंदे जी ने भी जनता का शुक्रिया अदा किया और उन्हीं के साथ जुड़े रहे। यहाँ तक के जब वो स्टेज से नीचे उतर रहे थे, सभा खत्म हो गई, प्रोग्राम खत्म हुआ, उसके बावजूद भी दीवाकर वहाँ से हिल ही नहीं रहे, यानी कि जनता टस से मस नहीं हो रही, वो जगह पे खड़ी है। स्टेज से उतरते वक्त तक सीएम एकनाथ शिंदे जी फिर से जनता के बीच आवाज दे दी, सभा खत्म हो गई है, प्रोग्राम खत्म हो गया है। वाकई आज बहुत ही जनता को देखकर सीएम एकनाथ शिंदे जी खुश हुए। लाखों की तादाद में सभा रखी गई दीवा शहर के अंदर। उनके कंधे से कंधा लगाकर खड़े रहे खासदार श्रीकांत शिंदे, दीवा शहर से माजी नगर सेवक और दीवा के लोकप्रिय रमाकांत मडवी जी और उनके सारे नगर सेवक, शैलेश पाटिल जी। मुमरा शहर से गए थे माजी नगर सेवक राजन कीने, वरिष्ठ समाज सेवक राजू अंसारी। सीएम एकनाथ शिंदे जी के साथ सीधे हाथ पर बैठे थे थाने महानगर पालिका के आयुक्त अभिजीत बांगर जी। उल्टे हाथ पर बैठे थे थाने शहर के कलेक्टर। जिस तरह से वो प्रोग्राम को दीवाकर ने अंजाम दिया है, ये ऐतिहासिक प्रोग्राम रहेगा, क्योंकि रमाकांत मडवी जी ने इतनी सारी निधि लेने के बावजूद उतनी ही निधि की एक और लिस्ट दे दी सीएम एकनाथ शिंदे के हाथ। उनके बेटे श्रीकांत शिंदे पूरे थाना जिले के ऊपर फोकस करते हैं, कामगिरी से जाने जाते हैं। ज्यादा से ज्यादा विकास कार्य दीवा शहर के अंदर हो चुके हैं, उतने ही और निधि चाहिए, ऐसी आह्वान, ऐसा लेटर सीएम एकनाथ शिंदे जी के हाथ में थमा दिया माजी नगर सेवक दीवा के लोकप्रिय रमाकांत मडवी ने। बहुत ही अच्छा मैनेजमेंट था। जनता के बीच जनता की सारी बातें सुनी सीएम एकनाथ शिंदे ने, और जनता ने भी उनके जाने के बाद जनता वहां से हिली। वरना हर प्रोग्राम में आप देखते हैं, जैसे ही भाषण खत्म हुआ वैसे ही लोग
पिक्चर देख लेते हैं 9, 2, 11, यानी कि वहां से वो निकल जाते हैं। लेकिन आज सीएम एकनाथ शिंदे भी मजबूर हो गए, जनता को बार बार आवाज दी कि सभा खत्म हो गई, प्रोग्राम खत्म हो गया, फिर भी जनता वहां से हिल नहीं रही थी। कुछ तो बात थी। सीएम एकनाथ शिंदे जी के लिए जनता के बीच में किस तरह से ये अब जगह बनाते जा रहे हैं। विकास विकास विकास, सत्ताधारी पार्टी कहती है विकास हो गया। मौजूदा सरकार में सीएम एकनाथ शिंदे जी अब उन्होंने विकास शुरू किया है। दीवा में, थाने जिले के अंदर किस तरह से दीवा का प्रोग्राम हुआ। महाराष्ट्र के सीएम एकनाथ शिंदे जी के हाथों कई जगहों पे भूमि पूजन हुआ और उनके बेटे श्रीकांत शिंदे जी की कामगिरी वो भी देखने को मिली। आज का प्रोग्राम ऐतिहासिक प्रोग्राम रहेगा। किस तरह से वहां पर प्रोग्राम हुआ, आइए देखिए हमारे इस खबर में। रमाकांत मडवी दिवा डोंबिवली शहरांपासून हाकेच्या अंतरावर आहे आणि मंदिराच्या बाजूला एक प्रशस्त तलावही आहे। या मंदिराला नवीन झळाळी मिळवून देण्याचा शिवसंकल्प खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोडला आहे। मंदिर आणि तलाव परिसर एक धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे। मंदिराचा जीर्णोद्धार करत असतानाच तलावाच्या एका बाजूला 12 ज्योतिर्लिंग गार्डन, घाट परिसर, बसण्यासाठी पायऱ्या, भव्य महाद्वार अशा अनेक गोष्टी उभारल्या जात आहेत। त्या जोडीनंच मंदिर परिसरात विखुरलेल्या हारवाल्या फुलवाल्यांसाठी शॉपिंग एरिया उभारण्यात येणार आहे। यामुळे आगामी काळात खिडकाळेश्वर मंदिरात शिवशंकरांचं दर्शन घेण्यासाठी
भक्तांची आणि पर्यटकांची रीढ लागणार, दिवा उजळणार अशी अनेक प्रमुख कामं होणार आहेतच, पण त्या जोडीनंच इतर अनेक कामही होत आहेत. आज मुख्यमंत्री माननीय श्रीयुत एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते लोकार्पण होणाऱ्या कामांमध्ये शीर येथे असलेल्या दिवा शहरातील एकमेव आरोग्य केंद्राला पर्याय म्हणून शिक्षण, वाहतूक, शारीरिक विकास आणि सामाजिक कार्यक्रम अशा अनेक क्षेत्रात आणि अनेक स्तरावर दिवा शहरात प्रगतीचा दिवा उजळणार आहे. आणि हे शक्य होत आहे ते केवळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यामुळेच. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या व्यासपीठावर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. अरे आवाज कुणाचा? माननीय मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती करतो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजराजेश्वर छत्रपती शिवाजीराजांची मूर्ती इथे प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. त्या महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा अशी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो. शाल आणि साहेबांना अत्यंत प्रिय असा चाफ्याचा हा हार हे सगळे मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांच्या वतीने हा सत्कार होतोय, कारण साहेबांवरती आपल्या सगळ्यांचा प्रेम आहे आणि साहेबही त्या प्रेमाने थांबून ठेवलं. आज न भूतो न भविष्य असं स्वागत जे आहे ते या दिव्यामध्ये झालं. रस्त्याला फक्त लोकच होते आणि त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर हा जनसमुदाय जो आहे तो शेवटपर्यंत नजर जात नाही तिथपर्यंतचे आहे हे दिवेकर त्या ठिकाणी एकवटलेले आहेत. या सगळ्या दिवेकरांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या वर्षाचं प्रेम जे आहे ते आपलं असंच आहे आणि ते वाढत चाललेलं आहे. आणि आज आपल्या या ठाणे जिल्ह्यामधून आपल्याच परिस्थितीमधून जे वाढले, जे घडले, दिघे साहेबांबरोबर दिघे साहेबांच्या सहवासामध्ये ज्यांनी काम केलं असे आपल्या सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आपल्या सगळ्यांना भेटण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचा जोरदार टाळ्या वाजून आपण स्वागत केलं पाहिजे. इकडे माणसं आहे आणि मला वाटतं आपण किती किलोमीटर आलो रमाकांत? किती किलोमीटर आपण आलो पाठवून? 3 किलोमीटर लोकच लोक रस्त्यावर होते. मला वाटलं सभेला कोणच नाही. रमाकांत तिकडून फोन करत होता मुद्दाम. मला वाटलं माणसं सगळे तिकडे आपण आहात, पण इकडे आल्यानंतर बघितलं तर इकडे पण ते तिथपर्यंत नजर पोचत नाही, तिकडेही माणसंच माणसं आहेत. खरं म्हणजे हा दिव्यातल्या लोकांच्या प्रेमाचा महासागर या ठिकाणी उमटलेला आहे. आणि मी येताना पाहिलं, मला जे रस्त्याच्या दुतर्फा महिला भगिनी होत्या, लहान मुलं होते, तरुण होते, ज्येष्ठ होते, ज्या पद्धतीचं स्वागत त्यांनी माझं केलं, डोळ्याचं पारणं फेडणारं ते स्वागत होतं. खरं म्हणजे मला राजभवनला आपले पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यक्रम राज्यपालांच्या उपस्थितीमध्ये राजभवनला कार्यक्रम होता. मला सारखे फोन येत होते, कलेक्टरना सारखे फोन येत होते, प्रभाकरला सारखे फोन येत होते. पण जे माणसं आणि प्रेम पाहिल्यानंतर मी शंभूराज देसाईंना सांगितलं, मला माफ करा, मला माझ्या इथूनच तुम्हाला शुभेच्छा देतो. मी आता दिवेकरांच्या प्रेमातून तिथपर्यंत पोहोचू शकत नाही.
आपल्या प्रेमाने, या ठिकाणी आपल्या स्वागताने, आपल्या शुभेच्छांमुळे एका मुख्यमंत्र्याला इथं थांबावं लागलं. हेच खरं म्हणजे आपलं वैभव आहे, ऐश्वर्य आहे. कारण हा मुख्यमंत्री देखील तुमच्यातलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचाराने प्रभावित, प्रेरित झालेला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये मार्गदर्शनाखाली काम केलेला एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपल्या प्रेमाच्या पुढे मी जाऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, आपले आभार मानतो, आपलं मनापासून अभिनंदन करतो. मला आठवत आहेत ते दिवस जेव्हा पूर आला होता. रमाकांत किती साली? 2005 साली इकडे पूर आला होता. बोटी घेऊन आम्ही आलो होतो. बोटीतून अन्नधान्य, खाण्याचे पाकिट, पाणी वाटण्याचं काम या ठिकाणी केलं. रस्ता कुठंच दिसत नव्हता, चिखलाचं साम्राज्य होतं. परंतु आज मला अभिमान वाटतो की आपण मागणी केल्याप्रमाणे या दिव्यामध्ये पाणी पुरवठ्यासाठी 240 कोटी रुपये दिले. दिवा प्रभागातील विविध रस्त्यांना 132 कोटी रुपये दिले. दिवा आगासन रस्त्यासाठी 63 कोटी दिले. आताच आगरी, कोळी, वारकरी भवन जे आहे त्याला 15 + 15 30 कोटी रुपये दिले. देसाई खाडी पुलाला 67 कोटी रुपये दिले. दिव्यासाठी आगासन इथं रुग्णालय, हॉस्पिटल याला 58 कोटी रुपये आपण मंजूर केले. खिडकाळी, देसाई, दातिवली तलाव सुशोभीकरण 22 कोटी रुपये आपण दिले. मनापासून बिल्डिंगवर पण बघा, बिल्डिंगवर पण बघा, आकाशात पण बघा. पहा हे चित्र, बघा हे प्रेम, बघा ही सच्चाई. या मनापासून मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि आपण जसा शब्द दिला मला, मी शब्द मागितला, 8 नगरसेवक दिले, मी देखील तुम्हाला शब्द दिला, तो देखील पाळला.